पाहतो आहे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन ऑफ इंडक्शन मोटर आणि त्या कन्स्ट्रक्शन मध्ये सुरुवात करू आपण स्टेटर पासून। आता पहा जर स्टेटर बद्दल बोलतो असेल तर इथे हा स्टेटर आपला स्टेशनरी पार्ट आहे। हा इथे काय स्टेटर आहे, मी म्हणतो की इथे स्टेटरच्या आधी तुमची आहे स्टेटर फ्रेम। ठीक आहे, स्टेटर फ्रेम काय असते, कव्हरिंग असते जे काय करते प्रोटेक्ट करते तुमच्या मशीनला। तर इथे ही आहे तुमची स्टेटर फ्रेम। इथे काय करता तुम्ही, इथे सप्लाय देताय, याच्यावर काय राहते, इथे राहते तुमचा स्टेटर कोअर। एक लक्षात घ्या, कोअर तुमचा कशाचा राहतो, कोअर राहतो तुमचा मॅग्नेटिक मटेरियलचा। आणि जी फ्रेम आहे, जी स्टेटर फ्रेम आहे, याच्याबद्दल मी म्हटलं की हे डिपेंड करते तुमच्या बजेटवर। तुम्ही कास्ट आयरन यूज करू शकता, कास्ट स्टील यूज करू शकता। या ठिकाणी एक असं आहे की जेव्हा तुम्ही इंडक्शन मोटर पाहता, इंडक्शन मोटरला 3 फेज सप्लाय तुमच्या स्टेटर कोअरला दिलेला आहे। तिथे जे फ्लक्स फ्लो होतात हे फ्लक्सचं नेचर असतं चेंजिंग। ठीक आहे, याचं फ्लक्सचं नेचर आहे चेंजिंग। आपण डीसी मध्ये पाहिलं, डीसी मध्ये म्हटलं की आपण कधीही स्टेटर कोअर जे आहे जे फ्रेम आहे, डीसी मध्ये काढलं फ्रेमला कधीही आपण लॅमिनेट करत नाही। ठीक आहे, या ठिकाणी आपण करू शकतो। ठीक आहे, करू शकतो, गॅरंटीने करत असेल, प्रत्येक ठिकाणी पॉसिबल नाही आहे। जर लॅमिनेशन वगैरे यूज केलं, लॅमिनेशन यूज वगैरे केलं तर याची जी कॉस्टिंग आहे ही खूप हाय होऊन जाते। मग तशा वेळेस तुम्ही प्रिफर करता की कास्ट स्टील यूज करायचं। ठीक आहे, कास्ट स्टील मध्ये पण सिलिकॉनचं पर्सेंटेज राहतं, ज्याने हिस्टेरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस त्याच्यामध्ये कमी राहते ॲज कम्पेअर्ड टू कास्ट आयरन। कास्ट आयरन त्या ठिकाणी यूज करतात ज्या ठिकाणी मोटरची रेटिंग खूप कमी आहे, ज्याला आपण जनरली असतो फ्रॅक्शन किलोवॅट मोटर्स। जर फ्रॅक्शन म्हणजे काय असते, तुमचे फ्रॅक्शन हे 1/2, 1/4, 1/6, 1/8 हे काय तुमचे फ्रॅक्शन आहे। फ्रॅक्शन किलोवॅट मोटर जर असेल तर तशा वेळेस तुम्ही जे आहे तुम्ही यूज करू शकता कास्ट आयरन और यूज करता, कारण या मोटरची रेटिंग खूप कमी आहे। अशा वेळेस तुमच्यासाठी जो मेन पर्पज असते तो असते चीपनेस। तुम्हाला आणखी स्वस्त जर पाहिजे तर तुम्ही काय करता, कास्ट आयरन यूज करता, अदरवाइज तुम्ही काय करता, कास्ट स्टील यूज करता। तर हे जे आहे इथे आपण पाहिलं तर अशा ठिकाणी तुम्ही जे आहे यूज करता कास्ट स्टील, और या ठिकाणी तुम्ही याला असं बनवूही शकता कशाने, हाय ग्रेड सिलिकॉन स्टील लॅमिनेशन। कोणाला, फ्रेम। पहिले कोणतं आहे ते फ्रेम, हे फ्रेम काय आउटर। ठीक आहे, फ्रेम काय आउटर। आता तुम्ही ना इथे सप्लाय देता म्हटलं होतं, हे जे 3 फेज सप्लाय देतात। आता या ठिकाणी काय असते, स्टेटरची वाइंडिंग असते। स्टेटरची जी वाइंडिंग असते ही काय असते तुमची 3 फेज डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग। ठीक आहे, ही राहते तुमची 3 फेज डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग। आपण इंडक्शन मोटर मध्ये सगळ्यात पहिले पाहणार आहे 3 फेज इंडक्शन मोटर, आणि मग आपण या ठिकाणी बघणार आहे की सिंगल फेज इंडक्शन मोटर कशी काय वर्क करते और सिंगल फेज इंडक्शन मोटर मध्ये काय रिक्वायरमेंट असते त्या सगळ्या गोष्टी। अशा वेळेस 3 फेज आपण पाहतोय, 3 फेज सप्लाय दिला तर वाइंडिंग ही करणार 3 फेज, एक तर स्टार नाही तर डेल्टा, एक तर स्टार नाही तर काय डेल्टा। तर अशा वेळेस एक लक्षात घ्या, जी स्टेटर वाइंडिंग असते ही पॉसिबल आहे की स्टार मध्ये आणि डेल्टा मध्ये दोन्ही मध्ये पॉसिबल आहे। ठीक आहे, पॉसिबल दोन्ही केस मध्ये, असं नाही आहे की स्टार मध्ये नसू शकते म्हणून। ठीक आहे, पण आपण काय पाहिलं, आपण जे पाहिलं, आपण कन्सेप्ट कसा पाहिला की आपण असा कन्सेप्ट पाहिला की जेव्हा हे बॅलन्स लोड आहे, जर प्रत्येक फेजवर इक्वल लोड आहे त्याला आपण बॅलन्स लोड म्हणतो। बॅलन्स लोडची कंडिशन काय, बॅलन्स लोडची कंडिशन आहे की प्रत्येक फेजचा इम्पिडन्स सारखा पाहिजे आणि फेज अँगल काय पाहिजे, सारखा पाहिजे। ही बॅलन्स लोडची कंडिशन आहे। जेव्हा बॅलन्स लोड असते तेव्हा आपण प्रिफर करतो डेल्टा, असं कुठेही मेन्शन केलेलं नाहीये की बॅलन्स लोडला स्टार यूज करत नाही म्हणून। तुम्ही स्टार जर अनग्राउंडेड यूज करू राहिले तर तुम्ही त्याला बॅलन्सली यूज करू शकता। ठीक आहे, ग्राउंडेड स्टार केव्हा यूज करतात, जेव्हा काय आहे न्यूट्रल मधनं करंट फ्लो होत आहे, न्यूट्रलचा तिथे काहीतरी पोटेन्शियल येतोय। ठीक आहे, अनबॅलन्स सिस्टीमला तुम्ही न्यूट्रलला काय करता, ग्राउंडेड करता, यातनं काय होतं, करंट फ्लो होते। अनग्राउंडेड असेल तर आपण काय म्हणतो, तेव्हा काय असते, बॅलन्स असते। तर हे गोष्ट लक्षात द्यायचं, प्रिफरेबली तुम्ही डेल्टा मध्ये यूज करता। आता ही वाइंडिंग ओव्हर द सर्कमफरन्स, हा आहे सर्कमफरन्स, ओव्हर द सर्कमफरन्स काय असते, डिस्ट्रीब्यूट केली जाते स्पेस मध्ये। हे काय राहते, स्पेस मध्ये। सप्लाय कशात, सप्लाय 3 फेज सप्लाय आहे, तर हा काय इलेक्ट्रिकली डिस्प्लेस आहे, किती डिग्री, 120 डिग्री। प्रत्येक फेज दुसऱ्यापासून काय आहे, डिस्प्लेस आहे 120 डिग्रीनी। अशा केस मध्ये तुम्ही जी वाइंडिंग करताय, हे वाइंडिंग पण कराते डिस्प्लेस राहते तुमच्या स्पेस मध्ये 120 डिग्री। 120 डिग्री हा कोणता, इलेक्ट्रिकल अँगल,
कोणता अँगल? इलेक्ट्रिकल अँगल. म्हणजे काय की एक कंडक्टर इथे आहे, एक कंडक्टर इथे आहे, एक कंडक्टर इथे आहे. याच्यामध्ये काय हे फेजेस आहे, फेज ए बी सी. मला एक सांगा, एक क्वेश्चन तुम्हाला. जर मी म्हणताय की हे एबीसी मी क्लॉकवाईज घेतलं, का बरं आपण क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह म्हणतो? ठीक आहे, हे पण एक इथे एक क्वेश्चन आहे, पॉज करा व्हिडिओला आणि इथे आन्सर द्या की हे जे आहे हे नेहमी क्लॉकवाईज का बरं? ठीक आहे, तर याचा आन्सर बघा आहे. याचा आन्सर आहे की ज्या सिक्वेन्सनी ईएमएफ इंड्यूस होते त्याला आपण फेज सिक्वेन्स म्हणतो. हा ए बी सी, व्हीए व्हीबी आणि व्हीसी. तुम्ही जर या ठिकाणी बघत असेल, आपण म्हटलं होतं की व्हीए तुमचा रेफरन्स असतो. इथून जर तुम्ही क्लॉकवाईज अँगल घेत असेल, हा निगेटिव्ह अँगल आहे, म्हणजे हा काय करते? लॅग करते. पहिले ईएमएफ इंड्यूस कोणत्यावर होता? व्हीए. मग कोणत्यावर होता? व्ही. मग कोणता होता? व्हीसी. यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये काय राहते? 120 डिग्रीचा काय राहते? अँगल राहते. 3 फेज मध्ये याला आपण या कन्सेप्टला बेटर क्लिअर केले आहे. हे व्होल्टेजेस देऊ राहिले तर याची कोणत्या तरी वाइंडिंग इथे सिंगल कंडक्टर दाखवलं. इथे दाखवले सिंगल कंडक्टर. याची काय असणार आहे? वाइंडिंग्स असणार आहे. वाइंडिंग मध्ये काय असते? आपण पाहिलं की एक टर्नचा काय या ठिकाणी सॉरी एक टर्न मध्ये दोन कंडक्टर, मग टर्न पासून काय बनवले? कॉइल बनवली. कॉइल पासून काय केलं तर आपण या ठिकाणी बनवली होती वाइंडिंग. मग अशा वेळेस तुम्ही काय केलं आहे? 3 फेज वाइंडिंग बनवली जी डिस्ट्रीब्युटेड आहे स्पेस मध्ये आणि टाइम मध्ये. तर ती आहे समीकरण सप्लाय देत आहे. हा टाइम झाला, ओमेगा टी राहतो तर 120 डिग्री. ठीक आहे, आणि हे काय आहे? स्पेस. हे स्पेस मध्ये तुम्ही काय केलं? 120 डिग्री काय केलं? डिस्प्लेस केलं. ओके, आता डिस्प्लेस केलं. आता ह्याला जे वाइंडिंगला जे अकोमोडेट करतो आपण, हे अकोमोडेट करत असतो स्लॉट्स मध्ये. कोणते स्लॉट? स्टेटर स्लॉट. याला ठेवायचं ना कुठेतरी? याला काय आहे? ठेवायचं कुठेतरी. ते याला कुठे ठेवतो? आपण ठेवत असतो स्टेटर स्लॉट मध्ये. हे स्लॉट्स कशाचे बनलेले राहतात? हे तुमचे स्टेटर कोअरचा पार्ट. स्टेटर कोअर कशाचा बनला असणार आहे? स्टेटर कोअर ऑफकोर्स बनलेला असणार आहे या ठिकाणी जे आहे हाय ग्रेड सिलिकॉन स्टील लॅमिनेशनचा. का बरं? कारण सप्लाय एसी देऊ राहिला. एसी दिलं तर तुमची मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग नेचरची येते. ठीक आहे, ते सांगेन इथे रिव्हॉल्विंग नेचरची येते, कारण तुम्ही जी वाइंडिंग आहे डिस्ट्रीब्यूट केली तर ही रिव्हॉल्विंग नेचरची येते. सोबत या ठिकाणी हिस्टेरिसिस तर यूज राहिला, सोबत एडी करंट लॉस येते. याला अवॉइड करण्यासाठी तुम्ही जो कोअर आहे हा फ्रेमच्या वरती कोअर आहे, तर कोअर कशाचा बनलेला आहे? सिलिकॉन स्टील लॅमिनेशनचा बनलेला आहे. या कोअर मध्ये काय असतात? तुम्हाला वाइंडिंग प्लेस करायची आहे, कंडक्टर प्लेस करायचे आहे, कॉइल प्लेस करायचे आहे. याच्यासाठी काय असतात? स्लॉट्स असतात. तर इथे आपण बघू टाइप्स ऑफ स्लॉट्स. ठीक आहे, टाइप्स ऑफ स्लॉट्स. आणि हे या ठिकाणी काय? आता पहा, हे तर झालं. हा तुमचा काय इथे काय असतो? हा रोटर आहे. ठीक आहे, हा काय आहे? रोटर आहे. पहा काय स्टेटर आणि रोटर मध्ये काय एक एअर गॅप दिलेली, इझिली समजते. ठीक आहे, प्रॉपरली कळे नाही की काय होतं. आता टाइप्स ऑफ स्लॉट्स मध्ये जर सगळ्यात पहिला जर स्लॉट बघत असेल तर तो असते ओपन स्लॉट्स. ठीक आहे, जनरली हे ओपन स्लॉट यूज केले जातात डीसी मध्ये. डीसी मध्ये आपण यूज करतो ओपन स्लॉट केव्हा? जेव्हा आर्मेचरची वाइंडिंग अकोमोडेट करतो तेव्हा. आता ही जी आहे तुम्ही स्टेटरची वाइंडिंग पाहताय, तुम्ही स्टेटरची वाइंडिंग पाहताय. मी असं म्हणतो की ओपन स्लॉट जर बघायचं असेल, हा स्लॉट आहे, याला म्हणतात ओपन स्लॉट. आणि या ठिकाणी हा काय तुमचा रोटर आहे. हा रोटर आहे. बघायला या ठिकाणी तुम्हाला ना खूप बेटर कळेल आणि समजायलाही पाहिजे आपल्याला की काय होत आहे या ठिकाणी. याच्यामध्ये काय राहते, कसे काय तुमचे युजफुल फ्लक्स राहतात, कसे तुमचे जे आहे लिकेज जे आहे फ्लक्सेस राहतात. ओके, आणि तुम्हाला जे आहे हे बघत असताना ना सगळ्याकडे लक्ष द्यायचं. आता मी असं म्हणतो की याच्यामध्ये कंडक्टर आहे, सपोज करा याच्यामध्ये कंडक्टर प्लेस केले, हे ओपन स्लॉट. ओपन स्लॉट मध्ये तुम्हाला जे आहे कंडक्टर पासून जी एअर गॅप दिसेल, ही एअर गॅप काय दिसते? जास्त. याची काय राहते? वाईड ओपनिंग राहते. याची काय राहते? वाईड काय राहते? ओपनिंग राहते. हे कंडक्टर. मला एक सांगा, क्रॉस काय करते? क्रॉस नेहमी काय करते? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. कोणत्या नेचरची? कोणत्या डायरेक्शनची? क्लॉकवाईज डायरेक्शनची. आपण पाहिलं की याच्यामध्ये इंटरकरंट हे काय करते? क्लॉकवाईज डायरेक्शनची काय करते? मॅग्नेटिक फील्ड. आता मला एक सांगा, जर हे फ्लक्सेस प्रोड्यूस करतात, हे काय करतात? हे फ्लक्सेस काय करतात? प्रोड्यूस करतात. फ्लक्स काय करते? फ्लक्स ऑलवेज चूज, फ्लक्स ऑलवेज चूज मिनिमम रिलक्टन्स पाथ. फ्लक्स काय करणार आहे? नेहमी काय करणार? चूज करेल मिनिमम रिलक्टन्स. इथे ते एअर गॅप दिसून राहिले, तर हा फ्लक्स पाथ कसा होणार? हे फ्लक्स हे जे आहे हे असे फ्लो. हा रोटर आहे तुमचा इथे. हे जे आहे हे काय होईल ना? रोटर. हा काय तुमचा स्टेटर आहे.
का काय झालं, मिनिमम रिलॅक्टन्स पाथ म्हणजे पाहिजे काय केलं इथे आलं, हे कोअरचं, तर कोअर आपण हाय ग्रेड सिलिकॉन स्टीलचा, परमेबिलिटी जास्त. रोटरी कशाचा बनवला आपण, ज्याच्यातनं मॅग्नेटिक फ्लक्स पास करायचे, तो पण कशाचा बनवू आपण, जे गुड मॅग्नेटिक मटेरियल त्यांचा, ज्यांची परमेबिलिटी काय हाय आहे त्यांचा. ठीक आहे, इथे फक्त एक आहे की आपण ते बघू याच्याबद्दल की इथे तुम्ही जे आहे इथे लॅमिनेशन्स किंवा जे आपण इथे म्हणू की हाय ग्रेड सिलिकॉन स्टील ते यूज करत नाही, ते का बरं यूज करत नाही हे प्रॉपरली जे वर्किंग आपण बघू त्याच्यामध्ये डिस्कस करू. आणि रोटरची फ्रिक्वेन्सी खूप कमी राहते ॲज कम्पेअर्ड टू स्टेटर. आपण म्हटलं तर व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह तुमचा राहते आपला, नॉट ड्राईव्ह, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी डिव्हाइस. स्टेटर आणि रोटरची फ्रिक्वेन्सी काय राहते, डिफरंट राहते इन केस ऑफ इंडक्शन मोटर. मग आता बघा हे फ्लक्सेस कसे झाले, याला म्हणतो आपण हे जे आहे जे फ्लक्सेस स्टेटरने प्रोड्यूस केले आणि जे फ्लक्सेस लिंक झाले पूर्ण कोणासोबत, तुमच्या रोटर सोबत, त्याला आपण म्हणतो युजफुल फ्लक्सेस. हे पण एक ट्रान्सफॉर्मर मध्ये काय लिकेज फ्लक्सेस कोणते असतात, जे फ्लक्सेस फक्त एकासोबत लिंक होतात. जे फ्लक्सेस काय होतात, एकासोबत लिंक होतात. मला एक सांगा, हे फ्लक्सेस स्टेटरने प्रोड्यूस केले, हे रोटर सोबत झाले, एखाद्याला युजफुल. पण जर हेच फ्लक्सेस इथे जे आहे एकासोबत लिंक झाले फक्त, ते याला आपण म्हणू की राहतात तुमचे लिकेज फ्लक्स. जे फक्त एकासोबत लिंक होत आहे, प्रायमरीचे फ्लक्स प्रायमरी सोबतच लिंक झाले, त्याला म्हणतो आपण लिकेज फ्लक्स. इन केस ऑफ ओपन स्लॉट, इन केस ऑफ ओपन स्लॉट, ओपन स्लॉटच्या केसमध्ये जर बघत असेल तर या ठिकाणी बघा काय तुमचे लिकेज फ्लक्स खूप कमी आहे. लिकेज फ्लक्स हे खूप कमी आहे, कारण मेजॉरिटी फ्लक्स काय झाले, हे लिंक झाले तुमच्या रोटर सोबत. या पाथ मध्ये इथे खूप जास्त एअर गॅप दिसते. या फ्लक्सला बघा इथून चालला, इथे कमी एअर गॅप, एअर गॅप खूप जास्त नाही. इथे याला हे रोटर काय आहे, रोटर काय आहे, हाय परमेएबल मटेरियलचा बनलेला. हाय परमेएबल मटेरियल म्हणजे मिनिमम रिलॅक्टन्स पाथ दिला, इकडे आला, इथून गेला मिनिमम रिलॅक्टन्स पाथ, हा कोअर मध्ये आला मिनिमम रिलॅक्टन्स, कंप्लीट एक पाथ मिनिमम रिलॅक्टन्स पाथ. ठीक आहे, पाथ मोठा झाला, पाथ मोठा झाला, हे एक लक्षात घ्यायचं. पाथ खूप मोठा झाला, एवढा मोठा पाथ झाला. ठीक आहे, याच्यावर काय कळते की या केस मध्ये रिलॅक्टन्स तुमचा जास्त आहे, L अपॉन म्यू ए. L अपॉन म्यू ए, रिलॅक्टन्स खूप जास्त आहे. रिलॅक्टन्स जर खूप जास्त असेल तर मॅग्नेटायझिंग करंट जो असणार आहे तो काय असणार आहे, खूप जास्त असणार आहे. कोणाच्या केसमध्ये जेव्हा तुम्ही पाहता ओपन स्लॉट, कारण ह्याला एवढा मोठा डिस्टन्स कव्हर अप करावा लागतो. पण तेच लिकेज फ्लक्सच्या बाबतीतला भाग आहे. लिकेज फ्लक्स इथे तर खूप मोठा अपोजिशन आहे, फ्लक्स इथनं जास्त जाणार आहे का, नाही, फ्लक्स इथनं जास्त जाणार नाही. अशा केसमध्ये जे लिकेज फ्लक्सेस आहे ते कमी राहणार, तर लिकेज रिॲक्टन्स ही काय राहणार, तुमचा काय राहणार, कमी राहणार. लिकेज रिॲक्टन्स ही काय राहणार, कमी राहणार. कोणाच्या केसमध्ये, ओपन स्लॉटच्या केसमध्ये. ओके, आता जर मी याला बघायचं याच्यामध्ये बघा, हे तर लिकेज फ्लक्स आहे. मॅग्नेटायझिंग करंटवर काय डिपेंड करते, मॅग्नेटायझिंग करंटवर जर खूप जास्त मॅग्नेटायझिंग करंट असेल, आपण पाहिलं दोन कंपोनंट असतात, नो लोड कंपोनंट. आपण नो लोडचे दोन कंपोनंट पाहिले, एक कोर दुसरा मॅग्नेटायझिंग. मॅग्नेटायझिंग जर जास्त, मॅग्नेटायझिंग म्हणजे काय, फ्लक्सला प्रोड्यूस करते. हा जर जास्त तर अँगल काय होणार आहे, जो नो लोड करंट आहे तो आणखी इकडे जाणार. ट्रान्सफॉर्मरची डायग्राम इमॅजिन करायची, ट्रान्सफॉर्मर आहे नो लोड, तो इकडे जाणार. म्हणजे जो नो लोड पॉवर फॅक्टर राहणार, हा काय राहणार, हा राहणार खूप कमी. नो लोड पॉवर फॅक्टर काय राहणार आहे, खूप कमी. आता नो लोड जर कमी तर तुमचा जो फुल लोड राहणार, हा पण काय राहणार आहे, कमी राहणार. ठीक आहे, नो लोड जर कमी राहणार तर तुमचा फुल लोड काय राहणार आहे, कमी राहणार आहे. मला एक सांगा, जर पहिले असं होतं, पहिले अशी कंडिशन, तसे आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये आणि इंडक्शन मोटरमध्ये सिमिलॅरिटी म्हटलं, ट्रान्सफॉर्मरचा नो लोड पॉवर फॅक्टर किती राहते, अँगल पाहिला होता किती म्हटलं होतं, 78 to 87, 0.2 to 0.3 लॅग. ठीक आहे, या केसमध्ये असं म्हणू शकतो हा 0.1 लॅग, हा ऑलरेडी एवढा लॅगिंग. आता कितीही लोड लावल्यावर ट्रान्सफॉर्मरचाही पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होतो, तुमच्या इंडक्शन मोटरचाही पॉवर फॅक्टर काय होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. पण ऑलरेडी एवढा लॅगिंग आहे. मला एक सांगा, जास्त लॅगिंग पासून जर तुम्ही इम्प्रूव्ह करायला गेले तर खूप जास्त इम्प्रूव्ह नाही होणार, तो लॅगिंग मध्येच राहणार. तर फुल लोडवर पहा, तर फुल लोडरचाही जो पॉवर फॅक्टर तुम्हाला दिसणार आहे, हा पण काय असणार आहे, खूप कमी असणार आहे और पुअर असणार आहे. कशामुळे, ओपन स्लॉटमुळे. फक्त ओपन स्लॉटमुळे एकच चांगलं झालं की लिकेज फ्लक्सेस कमी होते. लिकेज फ्लक्सेस काय होते, कमी होते. एक इथे जे हे बेटर होतं, याच्याबद्दल आणखीन जर डिस्कस करत असेल
तर जे एअर गॅप फ्लक्स डिस्ट्रीब्युशन राहतं हे राहतं नॉन युनिफॉर्म इन केस ऑफ ओपन स्लॉट. बट त्याला आपण वर्किंग मध्ये डिस्कस करू की कसे फ्लक्सेस, जसे फ्लक्सेस तसा ईएमएफ इंड्यूस, जसा ईएमएफ इंड्यूस तसा करंट, तसा टॉर्क, आणि या ठिकाणी टॉर्क मध्ये पण तुम्हाला जे आहे नॉन युनिफॉर्म टॉर्क मिळू शकतो और त्याच्यामध्ये येऊ शकतात हार्मोनिक्स. ठीक आहे, त्याबद्दलही आपण डिस्कस करू. सेकंड जो आहे तो आहे तुमचा ओपन घेतला तर आपण घेऊ क्लोज. इथे घेऊ क्लोज स्लॉट. क्लोज स्लॉट म्हणजे काय, हा तुमचा रोटर, हा काय करतोय या ठिकाणी हा स्लॉट होता ना, याला काय केलं क्लोज केलं, याला काय केलं क्लोज केलं. आता मला एक सांगा, मी काय केलं इथे कंडक्टर ठेवले क्रॉस क्रॉस. आता हे काय करणार, मॅग्नेटिक फ्लक्स काय करणार, प्रोड्यूस करणार. जर मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस करणार तर अशा वेळेस याच्यामध्ये एक ऍडिशनल पाथ भेटला, हा एक पाथ मिळाला. याला काय म्हणतात, हा एक मिनिमम रिलक्टन्स पाथ आहे ना, हा पूर्ण क्लोज केला तुम्ही. क्लोज स्लॉट म्हणजे काय, स्लॉटला काय केलं क्लोज केलं. ठीक आहे, कोणता मटेरियल, फेरोमॅग्नेटिक मटेरियल, हायपरमेबल मटेरियल यूज केलं. हा काय झाला, हे फ्लक्सेस इथनं फ्लो झाले. काही फ्लक्सेस जे आहे, काही फ्लक्सेस इथनं झाले. हे काय झाले, हे झाले युजफुल, आणि हे काय झाले तुमचे हे लिकेज. मला एक सांगा, हा युजफुल वाले फ्लक्सेसला तर जे आहे इथे अपोजिशन जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू लिकेज, ॲज कम्पेअर्ड टू काय लिकेज. मग अशा वेळेस जर तुम्ही बघत असेल तर या याच्यामध्ये जे लिकेज फ्लक्सेस आहेत ते जास्त झाले तर जो तुमचा लिकेज रिॲक्टन्स असतो तो काय असतो, जास्त असतो. फक्त एक इथे एक थोडासा एक छोटासा ॲडव्हान्टेज येतो. तो ॲडव्हान्टेज काय, जेव्हा तुम्ही ओपन स्लॉट यूज करता, हे थोडंसं जास्त झालं सांगण्यात, जेव्हा तुम्ही ओपन स्लॉट यूज करता तेव्हा जे आहे तुमची एअर गॅप जी आहे ना ती युनिफॉर्म होऊन जाते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक इन्स्टंटवर तुम्हाला युनिफॉर्म एअर गॅप मिळते. तर यावेळेस फ्लक्सेसही तुम्हाला खूप युनिफॉर्म मिळते. फक्त इथे काय होते, लिकेज फ्लक्सेस वाढून जातात. अशा वेळेस तुमचा मॅग्नेटायझिंग करंट कमी होऊन जाते. नो लोड जो पॉवर फॅक्टर असते हा पण काय होऊन जाते, हा तुमचा वाढतो. मॅग्नेटायझिंग करंट कमी तर पॉवर फॅक्टर काय तुमचा जास्त, बेटर पॉवर फॅक्टर राहतो. तुमचा फुल लोड पॉवर फॅक्टर काय राहणार आहे, बेटर राहणार आहे. आता याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे. अशा केसमध्ये वाइंडिंग प्लेस करणं, अशा केसमध्ये वाइंडिंग प्लेस करणं हे खूप डिफिकल्ट होऊन जातं. कारण स्लॉट क्लोज आहे, इझी ॲक्सेसिबल नाही. इझिली तुम्ही ॲक्सेस नाही करू शकत. तुम्हाला एक एक सिंगल टर्न त्याच्यात काय करावं लागेल, इन्सर्ट करावं लागेल. तशी तुम्हाला वाइंडिंग बनवावं लागेल. वाइंडिंग बनवणंच काय आहे, खूप जास्त काय आहे, डिफिकल्ट आहे. कोणाच्या केसमध्ये, इन केस ऑफ क्लोज स्लॉट. क्लोज स्लॉट सगळ्यात चांगलं, सगळ्यात बेटर, बेस्ट आपण ज्याला म्हणू की ते तुमचे क्लोज स्लॉट आहे. क्लोज स्लॉट मध्ये का बरं बेस्ट आहे, मॅग्नेटायझिंग करंट कमी, एअर गॅप युनिफॉर्म आहे. एअर गॅप जर युनिफॉर्म तर फ्लक्स डिस्ट्रीब्युशन ही युनिफॉर्म. जर फ्लक्स डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म तर या ठिकाणी हे जे दोन प्रॉब्लेम येतात, स्केविंग, सॉरी ज्याला आपण म्हणतो कॉगिंग अँड क्रॉलिंग, ज्याला आपण म्हणतो कॉगिंग अँड क्रॉलिंग, हे दोन प्रॉब्लेम जे आहे या फ्लक्सेस जे आहे नॉन युनिफॉर्म फ्लक्सेस और या ठिकाणी स्पेस मध्ये जर हार्मोनिक्स येत असेल त्याच्यामुळे जे आहे टॉर्क बनतात, त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम क्रिएट होतात त्याला म्हणतो आपण कॉगिंग अँड क्रॉलिंग. ते हे एलिमिनेट करू शकतो तुम्ही जर क्लोज स्लॉट यूज केले. पण क्लोज स्लॉटचा हाही प्रॉब्लेम आहे, इझी ॲक्सेसिबल नाही. वाइंडिंग करणं सगळ्यात डिफिकल्ट. सगळ्यात इझी कशात, ओपन मध्ये. मग बेस्ट ऑप्शन काय आहे, बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे, तुम्ही यूज करता याला आपण म्हणतो, एक याला म्हणा सेमी ओपन म्हणा और याला म्हणा सेमी क्लोज. ठीक आहे, एक तर सेमी ओपन और त्याला काय म्हणतो आपण सेमी क्लोज म्हणतो. या टाइपचे तुम्ही स्लॉट्स यूज करता. हे स्लॉट्स कसे राहते, याची जी ओपनिंग राहते ही राहते नॅरो आणि जी क्लोजिंग राहते ती राहते वाईड. ठीक आहे, जी ओपनिंग आहे ती काय, ही ओपनिंग आहे स्लॉट मध्ये प्लेस करतात ना, ही काय ओपनिंग काय नॅरो आहे. आणि जी क्लोजिंग आहे ती काय आहे तुमची वाईड आहे. अशामध्ये जे आहे वाइंडिंग प्लेस करणं इझी होऊन जातं. वाइंडिंग प्लेस करणं काय होऊन जातं, इझी होऊन जातं. इझिली तुम्ही वाइंडिंग प्लेस करू शकता. सोबत जी एअर गॅप तुम्ही पाहता इथे जी आहे एअर गॅप जी आहे ती खूप कमी होऊन जाते. एअर गॅप काय होऊन जाते, कमी होऊन जाते ॲज कम्पेअर्ड टू ओपन स्लॉट. तर अशा वेळेस पहा काय आहे, अशा वेळेस तुमचा मॅग्नेटायझिंग करंट काय होतो, कमी होतो. अशा वेळेस मॅग्नेटायझिंग करंट काय होतो, कमी होतो.
पण इथे जे आहे इथे एअर गॅप कमी असल्यामुळे काय होते तुमची जी आहे या ठिकाणी येतात लिकेज फ्लक्सेस येतात. ठीक आहे, इथे मॅग्नेटायझिंग करंट आणि लिकेज फ्लक्सेसचा काहीही संबंध नाही. ठीक आहे, मॅग्नेटायझिंग करंटचा संबंध कोणासोबत? एअर गॅप सोबत, रिलक्टन्स सोबत. ठीक आहे, लिकेज फ्लक्सेस सोबत नाही. हे क्लिअरली तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये पण मेन्शन करायचं की मॅग्नेटायझिंग करंट जे आहे डील करते तुमचे जो पाथ आहे त्याच्या रिलक्टन्स सोबत, की त्याचा रिलक्टन्स कसा आहे. एअर गॅप कशी, एअर गॅप जास्त तर रिलक्टन्स काय होऊन जाते, जास्त होऊन जाते. एअर गॅप जर कमी झाली तर रिलक्टन्स काय होते, कमी होते. मॅग्नेटायझिंग करंट काय होते, कमी होते सोबत. पण इथे लिकेज फ्लक्सेस जे आहे ते जास्त होऊन जाते. तर तुमचा जे cos फाय 0 आहे हे लिकेज फ्लक्सेस x हा काय होऊन जाते, वाढून जाते. तर तुमचा cos फाय 0 होऊन जाते कमी, आणि जो cos फाय आहे जो लोड वरचा पाहता हा होऊन जाते कमी. ठीक आहे, पण जर कंपेअर करत आता प्रॉब्लेम बघायचा. प्रॉब्लेम काय झाला की तुम्हाला नाही हे सांगत असताना हे पाथ तुम्हाला सारखे दिसले, हे असे सारखे नाही होत, हे सारखे नाही होत. जर तुम्ही या ठिकाणी प्रॉपरली जेव्हा मशीन डिझाईन बघाल, जेव्हा ऍक्च्युअल डिझायनिंग होत असताना बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की या पाथ मध्ये पण कमी होऊन जाते. हे एअर गॅप मध्ये ही तुम्हाला कळून जाणार की कसा काय तुमचा मॅग्नेटायझिंग करंट कमी झाला, कसा काय रिॲक्टन्स वाढला. रिॲक्टन्स जर वाढला तर तुम्हालाही माहिती आहे की पॉवर फॅक्टर काय होतो, पुअर होतो. रेझिस्टन्सच्या कंपेअर मध्ये रिॲक्टन्स वाढवा, पॉवर फॅक्टर नेहमी काय होणार आहे, पुअरच होणार आहे. ओके, मग कंपॅरिझन जर करत असेल ओपन, इथे सेमी ओपन आणि याला म्हणतो मी क्लोज. जर यांचं मी कंपॅरिझन करत असेल, जर सगळ्यात पहिले मॅग्नेटायझिंग करंट, याचा मॅग्नेटायझिंग करंट, याचा मॅग्नेटायझिंग करंट, याचा मॅग्नेटायझिंग करंट, सगळ्यात जास्त मॅग्नेटायझिंग करंट कोणाचा, ज्याची एअर गॅप जास्त त्याचा काय मॅग्नेटायझिंग करंट काय जास्त, याचा मॅग्नेटायझिंग करंट जास्त. सगळ्यात जास्त कोणाचा मॅग्नेटायझिंग करंट, ओपनचा. ठीक आहे, मॅग्नेटायझिंग करंट सोबत कोणता तुम्ही पाहता cos फाय 0, तुम्ही काय पाहता cos फाय 0, याचा cos फाय 0, याचाही cos फाय 0. सगळ्यात चांगला cos फाय 0 कोणाचा राहणार, ज्याचा मॅग्नेटायझिंग करंट सगळ्यात कमी त्याचा cos फाय 0 काय बेटर, हे अपोजिट होऊन जाणार. हे काय होऊन जाणार आहे, अपोजिट होऊन जाणार. आता इथे जे आहे तुम्ही फुल लोड वरचा जर बघा तर फुल लोड वरचे काय राहणार आहे, सेम राहणार आहे cos फाय 0. हे काय होऊन जाणार, ऑलमोस्ट सेम होऊन जाणार. पॉवर फॅक्टर बद्दल एक थोडंसं आणखीन एक सांग. पॉवर फॅक्टर बद्दल मी इथे रिॲक्टन्सची और लिकेज फ्लक्सेसची गोष्ट केली. रिॲक्टन्स और लिकेज फ्लक्सेसची गोष्ट केली. या ठिकाणी इम्पॅक्ट त्याचा मॅग्नेटायझिंग करंटचा पण तेवढाच पडणार आहे. ठीक आहे, मॅग्नेटायझिंग करंट काय असते, हा नेहमी, याला बघा मी वर्ड कोणता यूज करतो, हा नेहमी जो तुमचा राहतो याला म्हणतो आपण क्वाड्रेचर कंपोनेंट. एक लक्षात घ्यायचं, क्वाड्रेचर म्हणजे काय, 90 डिग्री. कोणाला 90 डिग्री, हा व्होल्टेजला 90 डिग्री राहतो तुमचा मॅग्नेटायझिंग कंपोनेंट. हा व्होल्टेज आणि मॅग्नेटायझिंग कंपोनेंट और फ्लक्स मध्ये किती डिग्री राहते, नेहमी किती राहते, 90 डिग्रीचा डिफरन्स राहतो. ओके, अशा केस मध्ये जर तुम्ही पाहत असेल तर हे याचा इम्पॅक्ट तुमचा पॉवर फॅक्टरवर पडणार आहे, याचाही इम्पॅक्ट तुमचा पॉवर फॅक्टरवर पडेल, याचाही इम्पॅक्ट काय होणार आहे, पॉवर फॅक्टरवर पडणार आहे. पण इथे हा एवढा जास्त नाही होणार, लिकेज फ्लक्सेसचा एवढा जास्त नाही होणार. लिकेज फ्लक्सेस मध्ये खूप जास्त व्होल्टेज ड्रॉप होणार. ठीक आहे, ते कसं होते काय होते याच्याबद्दल आपण डिस्कस करू. लिकेज फ्लक्सेसची जर गोष्ट केली, हा लिकेज फ्लक्स, याचा लिकेज फ्लक्स, याचा लिकेज फ्लक्स, त्याचे रिस्पेक्टिव्ह लिकेज रिॲक्टन्स झाले. ओपन स्लॉटचा सगळ्यात कमी होता लिकेज रिॲक्टन्स, क्लोज स्लॉटचा सगळ्यात जास्त होता, कारण क्लोज स्लॉटमध्ये सगळ्यात जास्त लिकेज फ्लक्सेस होते. ठीक आहे, याला फक्त हे जे मेन्शन करणार तुम्ही, हे पॉवर फॅक्टर सध्या इन्सर्ट नका करू. जर तुम्हाला अंडरस्टँडिंग, हे पॉवर फॅक्टर सध्या मॅग्नेटायझिंग करंट सोबत ठेवा. जेव्हा मी ऍक्च्युअल कन्सेप्ट सांगेन की वर्किंग मध्ये कसं होतं, काय होतं, जे इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम काढू त्यामध्ये याचा इफेक्ट सांगेन तुम्हाला, लिकेज फ्लक्सेसचा इफेक्ट कसा काय होत आहे तुमच्या इनपुट पॉवर फॅक्टरवर. हे कोणते पॉवर फॅक्टर आहे, हे तुमचे इनपुट पॉवर फॅक्टर. ओके, त्याच्यामध्ये मी आणखी बेटर तुम्हाला एक सांगेन आणि तिथे एक अंडरस्टँडिंग येऊन जाणार की कसे काय तुमचे हे जे पॉवर फॅक्टर आहे हे कसे काय पुअर झाले, त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळेल. फक्त हे लिकेज फ्लक्सेसच्या बाबतीत एक लक्षात घ्यायचं, लिकेज फ्लक्सेस जे असतात इथे सगळ्यात कमी कोणाचे, ओपन स्लॉटचे. कारण ओपन स्लॉट मध्ये एअर गॅप एवढी जास्त असते स्लॉट्स मध्ये की तो काय करते, तो पाच पूर्ण जेवढेही फ्लक्सेस आहे स्टेटरचे फ्लक्सेस हे रिलीव्ह होऊन जातात रोटर सोबत, ज्याला आपण युजफुल फ्लक्सेस म्हणतो.
ओके, हे झालं तुमच्या लिकेज रिॲक्टन्स बद्दल.